पावसाळ्याची तयारी म्हणून पॅन्ट्री रिऑर्गनाइज करत होते, तर 2-3 गोष्टी लक्षात आल्या, म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर कराव्यात. तर प्लास्टिकऐवजी ना नेहमी काचेच्या कंटेनरमध्ये इन्व्हेस्ट करा, कारण काचेच्या कंटेनरमध्ये सामान खूप काळ चांगलं राहतं. आता दुसरी गोष्ट की काचेचे कंटेनर्स घेताना ना सगळे एकदम घेऊ नका, कारण काय होतं त्यामुळे आपल्याला खूप पैसे खर्च झाले तशी भावना होते. तुम्ही इथं बघू शकता माझ्याकडे अजूनही काही प्लास्टिकचे कंटेनर्स आहेत, तर मी प्रत्येक महिन्याला 2-2 नवीन कंटेनर्स ॲड करते आहे, जेणेकरून बजेट पण सांभाळलं जातं आणि आपली पॅन्ट्री पण आपण छानपैकी ऑर्गनाइज करू शकतो. तिसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये जर 3-4 व्यक्ती असतील तर 1 किलोच्या प्रमाणात आपल्याला सगळं सामान लागतं. तर सगळ्यात पहिल्यांदा लिस्ट काढा की तुमच्या घरामध्ये जास्तीत जास्त कुठली कडधान्य खाल्ली जातात आणि त्याच्यासाठी आपल्याला किती किलोचा कंटेनर लागेल, त्याच्या अकॉर्डिंग कंटेनरची खरेदी करा. कारण बऱ्याचदा असं होतं आपण ही लिस्ट काढत नाही आणि जेव्हा सामान आणतो ना तर त्या बरण्यांमध्ये बसत नाही. मग अर्धं सामान बरणीमध्ये, अर्धं पिशवीमध्ये, मग ती पिशवी दुसरीकडे कुठं तर ठेवली जाते आणि सामान खराब व्हायची शक्यता होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा.